सासगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीतील सारसन फाटा ते सारसनगाव या रस्त्याची खड्ड्यांमुळे प्रचंड दुरावस्था झाली असून रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहन चालक, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि स्थानिक ग्रामस्थांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे। सार्वजनिक बांधकाम विभागाचे या रस्त्याकडे संपूर्ण दुर्लक्ष झाल्याने स्थानिकांमध्ये प्रचंड संताप असून या रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे। खोपोली पेण रस्त्यावर सारसन हे गाव असून सारसन फाट्यापासून गावात जाणाऱ्या रस्त्यावर प्रचंड खड्डे पडल्याने या रस्त्यावरचा प्रवास अडचणीचा झाला आहे। पावसामुळे रस्त्याला पडलेल्या खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने रस्त्याला डबक्याचे स्वरूप आले आहे। त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणारे वाहन चालक, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना तारेवरची कसरत करत चिखल आणि पाण्यातून वाट काढत मार्गक्रमण करावे लागत आहे। स्थानिक पत्रकार बाबू पोटे यांनी खालापूर येथे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता संदेश पाटील यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला। संबंधित अधिकारी कार्यालयात नसल्याने त्यांची भेट झाली नाही। त्यामुळे रस्त्याची दुरावस्था दाखवणारे व्हिडिओ आणि एक मेसेज पत्रकार बाबू पोटे यांनी व्हॉट्सअपद्वारे संदेश पाटील यांना पाठवला। संदेश पाटील यांनी अक्षय केंद्रे नामक सहकार्याला सांगून बाबू पोटे यांना 2 दिवसात खड्डे भरण्याचे आश्वासन दिले। मात्र अजूनही या रस्त्यावरचे खड्डे कायम असून बांधकाम विभागाच्या कारभाराबाबत स्थानिकांमध्ये प्रचंड संताप आहे। पूर्वी रायगड जिल्हा परिषदेच्या ताब्यात असलेला हा रस्ता सध्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करण्यात आला आहे। अनेकदा मागणी करूनही या रस्त्यावरचे खड्डे भरण्याचे साधे सौजन्यही बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी दाखवलेले नाही। स्थानिक जिल्हा परिषद सदस्या रेश्मा पाटील आणि पंचायत समिती सदस्या देवयानी देशमुख यांनी बांधकाम विभागाला दिलेल्या पत्रांनाही बांधकाम विभागाने केराची टोपलीच दाखवली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 46, रायगड खालापूर।